नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी, आर्थिक भरभराटीसाठी स्वामी समर्थ केंद्रातला एक अतिशय प्रभावी तोडगा आपल्याला करायचा आहे. तर तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा. तोडग्यासाठी ही पोटली आपल्याला कोठे मिळेल, या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं, या पोटलीवर आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कोठे बांधायची आहे, वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं असतं, ही संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला या 2 पोटल्या ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत. आता या पोटल्या जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरी पण चालेल. आता हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे, कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला एखादी अडचण असेल, जसे की सूतक पडलेला असेल, मासिक धर्म असेल, तर अशा वेळेस मग तुम्ही घरातल्या इतर सदस्यांकडून म्हणजे जसे की तुमची मुलं असतील किंवा तुमचे पती असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. कारण हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो. या शुभमुहूर्तावर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो. तर हे जे 2 तोडगे आहे किंवा पोटले आहे तर त्या तुम्हाला जवळ असलेल्या एखाद्या स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील. तिथून तुम्हाला या दोन्ही पोटल्या आणायच्या आहेत. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत. तर का बांधायच्या आहेत तर बघा, जर घरामध्ये खूप समस्या असतील, जसं की आर्थिक समस्या असतील, तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला या मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल, तर घरामध्ये जी लक्ष्मी येते, पैसा येतो, तर ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, यासोबतच जर घरामध्ये खूप आजारपण वाढलेलं असेल, घरामध्ये वारंवार संकटे विघ्ने येत असतील, तर ती संकटे विघ्ने दूर व्हावीत, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे जे 2 प्रभावी तोडगे आहेत घरामध्ये बांधल्यामुळे या संकटापासून तुमचं स्वामी रक्षण करतील, एवढे हे प्रभावी तोडगे आहेत. तर बघा, एक एक करून या पोटलीमध्ये काय काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर या ज्या 2 पोटल्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत आणि धनधान्य प्राप्तिकारक पोटल्या मानल्या जातात. त्यामुळे अत्यंत प्रभावी या पोटल्या आहेत. नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटल्या घरामध्ये बांधा. आता सगळ्यात आधी आपण या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय काय दिलेलं आहे ते प्रथम जाणून घेऊया. रंगारी हिरडा आणि यासोबत 3 इंच वडाच्या झाडाची मुळी, या 2 वस्तू या लाल पोटलीमध्ये असतात. आता पिवळ्या पोटलीत काय साहित्य असतं ते देखील जाणून घेऊया. 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, यासोबत तांब्याच्या लक्ष्मीची पावलं दिलेली असतात. तसेच खडे मीठ असतं आणि यासोबत अजून रंगारी हिरडा देखील यामध्ये दिलेला असतो. सर्व वस्तूसोबत आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू ॲड करायची असते, ज्यामध्ये आपल्याला घरातील मुठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत, फक्त पिवळ्या पोटलीतच. आता यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काय सेवा करायची आहे, तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला घराचं अंगण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असतं, घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची. देवपूजा करा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरात नाही करायचा, तर फक्त दुपारी 12 वाजायच्या आतच हा उपाय करायचा आहे. त्यामुळे या उपायाचा तुम्हाला प्रभाव घरामध्ये जाणवेल. आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे कोणी हा उपाय करू शकतं. जसे की तुम्हाला खूप धावपळ होत असेल, तुम्ही तुमच्या पतीकडून देखील हा उपाय करून घेऊ शकता, मुलांकडून देखील करून घेऊ शकता, तुम्ही स्वतः केला तरीही चालेल. आता तुम्हाला या दोन्ही पोटली ताटामध्ये घ्यायच्या व त्यातील साहित्य ताटामध्ये ठेवा. नंतर त्या साहित्याला हळदी कुंकू, धूप, अगरबत्ती अशी पूजा करा आणि नंतर हे साहित्य समोर पाटावर ठेवून किंवा एका हातात घेतलं तरी चालेल आणि दुसऱ्या हातात आपल्याला स्वामींची माळ जप करायचा आहे. 108 वेळा जप सुरू करा आणि नंतर स्वामींना आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी अशी प्रार्थना करावी आणि नंतर 5-10 मिनिटे ते साहित्य पोटलीमध्ये राहून द्या. नंतर लाल पोटलीत रंगारी हिरडा, वडाची मुळी ठेवून परत ती पोटली योग्य प्रकारे बंद करा आणि त्यानंतर एखाद्या ताम्हणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची. त्यावरती हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा, धूप अगरबत्ती ओवाळून घ्या आणि त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपल्याला घरामध्ये बांधायची आहे. ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूस वरच्या बाजूला ती पोटली बांधायची आहे. मग असं नाही की डावीकडे, उजवीकडे, कोठेही बांधा, मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधा. आता हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे, आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने करायचा नाही.
आता पाहूयात पिवळ्या रंगाची पोटली किंवा हा जो तोडगा आहे तर हा कुठे बांधायचा. तर बघा, पिवळ्या रंगाची पोटलीमध्ये सर्व वस्तू म्हणजे हळकुंड, मुठभर गहू, 1 रुपयाचे नाणे, तांब्याच्या लक्ष्मीची पावले, रंगारी हिरडा आणि खडे मीठ हे सगळं टाकायचं आणि पंचोपचारी पद्धतीने पूजा करायची आहे. जशी आपण लाल पोटलीची केलेली आहे तशीच या पोटली सुद्धा पूजा करायची आहे. आणि बघा, या दोन्ही जी पोटली आहेत तुम्ही एकाच वेळेस दोन्ही देखील सिद्ध करू शकता. बघा, तुम्ही दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या. एकदाच तुम्ही यावरती सेवा करा आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत. लाल रंगाची पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि ही जी पिवळ्या रंगाची पोटली आहे ती आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे. धनधान्यकारक सेवा यावरती करून आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा देवीची, लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहते, एवढा हा प्रभावी तोडगा आहे. आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच दुपारी 12 वाजायच्या आतच बांधायच्या आहेत. पिवळी पोटली किचनमध्ये बांधायची आणि जर बघा किचनमध्ये पिवळी पोटली बांधायला जागा नसेल तर किचनमध्ये ती पोटली योग्य ठिकाणी ठेवली तरी देखील चालू शकतं. आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून या दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत. आता हा उपाय किंवा तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. हा जो रंगारी हिरडा आहे तो तुम्हाला देवाचं सामान जिथे मिळते तेही मिळून जाईल. तुम्ही एखाद्या किराणा दुकानात गेला तिथे देखील तुम्हाला सहजरित्या तो मिळून जाईल. ही पोटली म्हणजे अशी पिशवी तुमच्याकडे जर नसेल तर एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्या. ब्लाऊज पीस फाडून तुम्ही कापड घेऊ शकता आणि त्यामध्ये या वस्तू ठेवा आणि त्याची एक पोटली तयार करा आणि ती तुम्ही घरामध्ये बांधायची आहे. तसेच तुम्ही भाड्याने राहत असाल तरी देखील हा उपाय करू शकता. पण त्या दिवशी तुमची काही अडचण असेल, सुतक वगैरे पडलेला असेल तर अशा वेळेस अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या असणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा या पोटल्यांना तुम्ही धूपदीप दाखवायचा आहे. जसे की पुढे येणारा सण आहे, महत्त्वाचा सण असेल बघा, अक्षय तृतीया असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, अशा वेळेस तुम्ही या पोटल्यांना धूप, अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायचं आहे आणि या पोटल्या ज्या आहेत तर त्या वर्षभर आपल्या घरामध्येच ठेवायच्या आहेत. आता पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्यावेळेस काय करायचं तर गुढीपाडव्याच्या आधी आपण घराची साफसफाई वगैरे करतो तर त्यावेळेस तुम्ही या पोटल्या आपल्या काढून घ्यायच्या आणि या ज्या पोटल्या आहेत त्यातलं जे साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली या पोटल्यामधलं साहित्य टाकून देऊ शकता आणि या पोटल्या पुन्हा तुम्ही वापरू शकता. यामध्ये असलेलं साहित्य विकत आणायचं आणि परत या पोटल्यामध्ये ठेवायचं तरीही चालेल. आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. धनधान्य प्राप्तीसाठी सेवा करून ही पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आणि लाल पोटली आपल्या घराच्या संरक्षणासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, आपल्या घरावर येणाऱ्या संकटाचे निवारण होण्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे. तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल तर अजूनही तुमची काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.